शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत स्क्रीन शकता. कांदा गडगडल्याने भाजप किसान मोर्चा अस्वस्थ, मुख्यमंत्र्यांकडे साकडं, मुख्यमंत्र्यांना साकडे. बघू शकता, यंदा उन्हाळ कांद्याच्या राज्यात विक्रमी उत्पादन झाले असून अनेक भागात शेतकऱ्यांच्या कांदा चाळी तुडुंब भरल्या आहेत. परराज्यातून कांदा बाजारात येऊ लागल्याने त्याचा दरावर परिणाम होत आहे. या स्थितीत केंद्र सरकारची कांदा खरेदी 28 जुलैला संपुष्टात आल्यास दर अधिक कोसळतील. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे राज्य सरकारने या खरेदीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे साकडे भाजप किसान मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. लासलगाव बाजार समितीत माहितीनुसार उन्हाळ कांदा बाजारात आल्यापासून त्याला जेमतेम सरासरी 1000 ते 1500 रुपयाचा दरम्यान दर मिळाला. जुलैच्या उत्तरार्धात तो 150 ते 200 रुपयाच्या घसरला. गतवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 20 ते 30% कांदा उत्पादन जास्त आहे. नाशिक आणि प्रमुख याने कळवण या ठिकाणी सटाणा, मालेगाव, देवळा, कसमादे या भागातील कांदा टिकवण क्षमता आणि निर्यात योग्य म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारची कांदा खरेदी गेल्या महिन्यापासून सुरू असली तरी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद दिसतो. अनेक संस्था चाळीवर जाऊन कांद्याची खरेदी करत असल्याचं किसान मोर्चाचे म्हणणे आहे. नाशिकच्या कांद्याचे दर, दक्षिणेतील कांदा लागवड आणि तेथील पावसाचे प्रमाण या ठिकाणी यावर ठरत असतात. यंदा दक्षिणेकडील राज्यात हवामान या ठिकाणी प्रमाण ठरत असते. यंदा दक्षिणेकडे हवामान चांगले राहील. आता या ठिकाणून देशभरात वितरित होऊ लागेल कांदा. तसेच नजीकच्या काळात मध्य प्रदेशात येणारा कांदा स्थानिक उत्पादन भविष्यात भाव मिळेल या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. धन्यवाद.